श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर काल होता स्वामींचा प्रकट दिवस। आपण सगळ्यांनी मिळून तो छानपैकी साजरा केला। आपल्याकडनं होतील तितक्या सेवा आपण केल्या आणि ज्यांच्याकडनं सेवा नाही झाल्या काही कारणानिमित्त त्यांनी वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही आहे। आपण स्वामींची सेवा केव्हाही करू शकतो। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेला लागू शकता। मित्रांनो, डायरेक्ट मुद्द्याचं बोलते मी आता। स्वामींच्या सेवेमध्ये काल भैरवाष्टकम एक स्तोत्र आहे। त्या सेवेचं म्हणजे सेवाच आहे ती, त्या सेवेचं काय महत्त्व आहे। काल भैरव अष्टकम हे स्तोत्र स्वामींच्या पूजेमध्ये आवर्जून बोललं जातं। स्वामींच्या सेवेमध्ये कालभैरवाष्टकमची सेवा आवर्जून केली जाते। इतकंच काय, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघा, तिथे पुढचे जो 1-2 पेजेस आहे त्याच्यावरती अनुक्रमानिका आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे कोणत्या वारी तुम्हाला कोणती सेवा करायची। तर त्याच्यामध्ये सुद्धा कालभैरवाष्टकमची सेवा आपल्याला रोज करायला सांगितलेली आहे। तर कालभैरवाष्टकमची सेवा रोज का करायची? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कालभैरव म्हणजे कोण? कालभैरव साक्षात भोले शंकर, साक्षात श्री शंकर भगवान यांचं ते रौद्र रूप आहे। त्यांच्या या रौद्र रूपामध्ये त्यांचं रूप किती म्हणजे डेंजर आहे, खतरनाक आहे, भयावह आहे। तर का इतकं खतरनाक आहे, परंतु ते साक्षात आपल्या भोले बाबांचं रूप आहे। तर कालभैरव यांचं रूप भोले बाबांनी का घेतलं होतं? त्यांनी घेतलं होतं वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी, वाईट शक्तींचा सामना करण्यासाठी त्यांनी। तसं तर आपले भोलेनाथ खूप शांत असतात, पण जेव्हा एखादी वाईट गोष्ट जी त्यांना त्या जी गोष्ट त्यांना सहन होत नाही आणि ती त्यांच्या पण डोक्याच्या वरती जाते, तेव्हा ते रौद्ररूप घेतात। हे आपल्याला माहिती आहे भोलेनाथबद्दल। तर कालभैरवाष्टकम जे आहे ते आहे वाईट गोष्टींना नष्ट करण्यासाठी। आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कालभैरवाष्टकमचा पाठ करतो, पाठ म्हणजे जास्त मोठं नाही आहे, ते छोटंसंच आहे। दररोजच्या पूजेमध्ये जेव्हा आपण कालभैरवाष्टकम वाचत असतो, मित्रांनो, ज्यांना विश्वास असेल त्यांचं काही नाही, पण ज्यांना विश्वास नसेल त्यांच्यासाठी स्पेशली सांगते की ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे। बघा, आज आपण कितीही नवीन जमान्यामध्ये जगत असलो, कितीही डिजिटल युगामध्ये जगत असलो, तरीही निगेटिव्ह एनर्जी ही असतेच आणि पॉझिटिव्ह एनर्जी असते म्हणजे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते। आता निगेटिव्ह एनर्जी हिचं काही स्वरूप